नमस्कार, मी खुशाल. ईटीव्ही भारतमा तुमनं सर्वांना लय स्वागत. डॉक्टर, ईटीव्ही भारतमा तुमनं खूप खूप स्वागत. डॉक्टर, मला पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्र कोरोनानं जर विचार करा तर देशमा सगळ्यात जास्त फटका हा महाराष्ट्राला बसणार. आणि महाराष्ट्रमा बी आणखी जर थोडा आपण खोलमा जायचा विचार करा तर मुंबई पुन्हा नंतर आणखी जास्त त्यांना फटका जो आहे तो आपला जळगावले बसणार बरं का. तर मग असं नेमकं काय झालंय की मुंबई पुन्हा या प्रमुख शहरच नंतर डायरेक्ट जळगाव सारखा शहरमा, जळगाव सारखा जिल्हामा कोरोनाना प्रसार जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात झाला. प्रसारच नाही झाला तर कोरोनामुळे अनेक लोकांना मृत्यू सुद्धा झाला. तर नेमकं हाई कशामुळे झाली, हाई परिस्थिती कशामुळे उद्भवली, तुमले काय वाटस? यानं कारण असं आहे की मुंबई आहे सर्वात मोठं सर्वात बिझी विमानतळ आहे भारतमध्ये आणि पुण्यामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. तर लोक ज्या बाहेरून येणार त्या मुंबई पुण्याला येणार, सुरत अहमदाबाद येणार, या ठिकाणी येणार लोक बाहेरून येतच. आणि कोरोना जसा तो या मेन शहर पसरणार. आता जळगाव धुळं या ज्या शहर आहेत ना, म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि ती समस्या वेगळी आहे की या मेन रूटवर येतच. म्हणजे धुळं आहे, जळगाव आहे सर्वात रूटवर आहे आणि जळगाव धुळाना लोक मोठ्या संख्यामा पुणाले, मुंबईले, सुरतले, अहमदाबादले या ठिकाणी करतेस. आणि रोज आटे रात्राने प्रवास करतेस. रेल्वेतून लोक जातस, बसमा जातस, कारमा जातस आणि या शहरमधून प्रवास करतस आपला गावगावमा. त्यामुळे जसा या मोठा शहर कोविड होणार तसा तो आपल्याकडे जळगाव धुळामा येईल. आणि मग त्यामुळे लाट पहिली लाट, दुसरी लाट यांना जळगाव धुळा या पुढे पुढे चालणार सर्वात. आणि सुरुवातीला जो परिस्थिती होती तिथं टेस्ट करायची सोय नव्हती. त्यामुळे ज्या लोक आजारी पडत हॉस्पिटलला या टेस्टनीच फक्त टेस्ट व्हायची. तर टेस्टनं प्रमाण असल्यामुळे असं वाटणं की आटे मृत्यूदर गायरा जास्त आहे असं त्याचा भास झाला. तिथं बी बोलतो अहो जो टेस्ट ना प्रमाण कमी आहे त्यामुळे आहे असं वाटत आहे ना. जसा पुढे टेस्ट वाढतील तेव्हा आहे प्रमाण कमी होईल आणि तसंच जाईल. तर याचा अर्थ की आपण जास्त चांगल्या पद्धतीने जोडेल शहराचे. दुसरं म्हणजे आपला लोक भरपूर प्रवास करतात खानदेशना लोक या शहरासमा. आणि तिसरी गोष्ट की अहो योगायोग जाया की पहिले आपल्याकडे सुरुवात जाईल आणि नंतर बाकीना बी जिल्हा त्यांना ते सोलापूर, सांगली, नगरमा ते बी लोक मोठ्या संख्यामा त्यासले कोरोनावीर राहणार, लोक मरी राहणार आणि आपल्याकडे या लाटमा आपला जिल्हा पुढे चाल राहणार एवढाच. बाकी असं आपल्याकडे काही वेगळंच आहे, न्यारच आहे, आपलं काही चुकणं का प्रशासननी काही न्यारत आहे असे काही यांना काही भागणे फक्त जोडेल असल्यामुळे असंच आहे. डॉक्टर, कोरोनामुळे ना असं बी देखा मग ना की लोक घाबरी जास्त राहणार, धास्ती खूप जास्त आहे लोकसमा, त्यामुळे त्याचा मृत्यू होणार असं बी एक चित्र आहे. तर तेसली तुम्ही काय सांगणार? आता कोरोनामुळे घाबरणं जे आहे ते साहजिकच आहे. कारण लोक नाही, त्यांनी तीव्रता जी आहे डॉक्टर ती मला खूप म्हणजे घाबरणं जी तीव्रता आहे कदाचित त्याला अनेक बी कारणं असतील पण ती जास्त आहे आणि त्यामुळे लोक म्हणजे अक्षरशः त्याचा मृत्यू राहणार धास्तीमा असंही ते खमाई राहणार. तर त्याबद्दल तुम्ही त्या लोकांसले काय सांगशाल? आता कोरोनानं सुरुवातीपासून जर आपण देखत तर कोरोनामा ज्या लोक आजारी पडतात त्या संक्रमण होईसन बी एकदम कमी लोक जे आहेत त्या गंभीर आजारी पडतात त्यासले दवाखानामा जाणं पडतं. पण आपला सुरुवातीला काय जाईल सरकार ज्या लोक संपर्कमा उन्हात त्यासले क्वारंटाईन सेंटरमा टाकानं, ज्या लोक आजारी पडले कोरोना सेंटरमा टाकानं आणि मग त्या सर्व गोंधळमा लोक घाबरी घ्यात सुरुवातीला. कारण तो औषध होता कोरोना होऊन जाय की मरण होत असं लोकसले वाटे त्यामुळे लोक घाबरी घेतात. पण पहिली लाट पण दुसऱ्या लाटमा ज्या मोठ्या संख्यामा लोक ऍक्च्युअली मरणार आणि तरुण लोक मरणार त्यामुळे जास्त भीतीच आहे म्हणणं. पण ध्यानात ठेवायला पाहिजे की आता बहुतेक लोक असले कोरोना होईल या पहिला लाट कोरोना संक्रमण होईल आणि आता 10% लोक असले दोन्ही लसी भेटी घ्या आणि आणखी त्यांना वरे 30-32% लोक असले एक लस भेट जायले. तर या लोकांसले चांगलं सुरक्षा भेटी जाईल कोरोनापासून आणि जे असले कोरोना वयाले पहिले ते असले तर आता एकदम चांगली सुरक्षा भेटेल त्यामुळे काळजी करायला काम नाही.
आणि दुसरा जो मुद्दा आहे की तरुण ज्या पोरं आहेत ना 40 वर्षांना खाल्ला ज्या तरुण आहेत तेसले कोरोना मृत्यूनं प्रमाण एकदम कमी आहे. जरी आपल्याकडे गावोगावी एक दुसरा पोर तरुण माणूस आटे मरी गया आहे जसे ऐकेल रास तरी सुद्धा टोटल आकडा देखा तर आकडा एकदम कमी आहे तरुण लोकच ना जावा आणि 40 ना वर नसले तर ते लस भेटी जायले आणि खाल्लाच्या आहेत 20 वर्षांना खाल्ला 18 वर्षांना खाल्ला मुलं या कोरोनामा मरत नाहीत. त्यामुळे आता चिंता करानी तेवढं कारण राहील नाही. आता फक्त जर कोरोना कुठे तुम्हाला आजूबाजूला झाया संक्रमण कोणले जाय तर तेच नाही फक्त ताबडतोब बाजूला करलेवानं आयसोलेशन म्हणतात टेस्टिंग करलेवानं आणि बाकीना लोकसनी तशी काळजी आणि माहित काय करा त्यामुळे या कोरोनाला आता जसा बाकीना आजार होत तसंच आपले लेणं पडी याला अशी स्पेशल ट्रीटमेंट याला करानी सोड देणी पडी. तर यांना पुढे आता शांत राहावानं आणि मॅच्युअर सारखं याला फेस करा नाही आपले कोरोनाला. स्वतःला जर जिवंत राहावं असेल तर कोरोनाला काही घाबरांनी आणि योग्य ती काळजी लिहावी फक्त. ओके. सुरुवातीला डेल्टा नावना विषाणू ना आता डेल्टा प्लस इराणा तर लोकसले आता येण्याबद्दल बी काही माहिती नाही येण्याबाबत बी लोकस मग गैरसंभ्रम आहे तर ते नेमका काय प्रकार आहे तो त्या लोकसले समजासाठी तुम्ही काय सांगाल? आता या ज्या डेल्टा बीटा अल्फा ज्या आहेत या नंबर द्यायला म्हणजे जसं आहे ग्रीक भाषा असं त्याची जुनी भाषा आहे ते करतस. तर या व्हायरस जसा बदलस व्हायरस रोज बदलस दिन मागा इरादा बदलस पण त्या ज्या बदल राहतस ना त्या आपले समजते नाहीत कारण त्या इथला महत्व ना राहत नाहीत आणि एखादा या नामातला जो बदल राहस तो व्हायरस मग जास्त संक्रमण करस किंवा जास्त आजारी पाडस किंवा जास्त लवकर कमी वेळ मा पसरस मग ते आपले समजतस. मग असा जो व्हायरस राहस बदलेल व्हायरस त्याले नावं देतस अल्फा बीटा गॅमा सिग्मा आणि या डेल्टाना बी पुढे ते गैरा व्हायरस येले पण हा डेल्टा सर्वांना पहिले सापडणार त्या डेल्टाना बद्दल जाय त्याला डेल्टा प्लस म्हणून राहणार. तर यानं आपले काळजी करायला गरज नाही या कितला बी करलो आपले त्याच गोष्टी करणे स्वतःला संरक्षण करणे लसीकरण करणे आणि जर काही लक्षण होणार तर टेस्टिंग करलेवानं स्वतःला बाजूला करलेवानं इतर लोकच जावा नाही आई आपलं काम ते. आता डेल्टा प्लस नी जी माहिती समोर येले ती अशी आहे की हाऊ काही डेल्टापेक्षा जास्त खतरनाक शे आणि यामुळे जास्त लोक मर जातस किंवा जास्त पसरस असं काही अजून कोणलेच समजेल नाही. आता याला 2-3 महिना वगैरे डेल्टा प्लस लिहिसन पण डेल्टा जो आहे तोच मेन व्हायरस आहे त्यामुळे डेल्टा प्लस ने काही चिंता करायची आपली गरज नाही तसं काही कारण नाही फक्त व्हायरस आहे आणि तो शेतात आहे एवढाच त्यानं महत्व आहे बाकी एक्स्ट्रा त्यांनी काही काळजी करायची सध्या तरी गरज नाही. अच्छा. आता तुम्ही लस बद्दल बोल राहतात मी त्यालाच अनुसरीसन एक प्रश्न विचारस की काही लोकच ते पहिला डोस लिहिले आता काहीच ना दोन्ही डोस झालेत तर त्याबद्दल पण लस लिहिल्या नंतर सुद्धा काही लोक पॉझिटिव्ह राहणार त्यातले पुन्हा कोरोनाने लागण राहिली एवढंच नाही तर अनेक लोकांना मृत्यू बी राहणार अनेक लोक मरी राहणार. तर मग येण्यामुळे काय होणार की लोकांना एक गोंधळ निर्माण होईल राहणार एक त्या संभ्रमावस्था त्यासनामा निर्माण होईल हा की बाबा आपण जर लस लिहिसन आपण मरीज राहणार तर मग लस का बलेवानी जर आपण पॉझिटिव्ह राहणार तर लस का बलेवानी तर त्यासले तुम्ही काय सांगशाल? एक गोष्ट सर्वांनी ध्यानमा लेवानी की लस काही 100% कोणतीच लस दुनियामा आज लोक व्हायला नाही. तुम्ही कोणती बी लस घ्या म्हणजे बीसीजी लस घ्या की ते आपल्या सर्वांसल्या लहानपणी बीसीजी देत असतो ना सर्वांना दंड वरत ते हायवे खून पडेल राहस पण टीबी लोक असले टीबी वस म्हणजे कोणतीच लस 100% आपले वाचडत नाही. तसं कोरोना लस नाही आहे पण कोरोनानी लस उलट चांगली आहे म्हणजे कोरोना लसीसमा आपले जी कोविशिल्ड आहे ती नामा 75 ते 90% एवढं प्रोटेक्शन भेटत जास्त प्रोटेक्शन आणि आता माते कमी होईल जायला 65% प्रोटेक्शन भेटत पण उरेल ज्या 35% लोकांना संक्रमण वस या लोकांना संक्रमण जाय तरी लोक आजारी पडणं प्रमाण कमी आहे. म्हणजे तुम्ही खोकला वस डोकंदुखी वस अशक्तपणा येस आणि तुम्ही त्यांमधून आपोआप बाहेर निघ जातस आणि मोजकाच लोक यांना मृत्यूना धोका वस किंवा त्यासले व्हेंटिलेटर लागस ऍडमिट करणं पडस. तर लस लेल आणि बिना लेल या दोन्ही जर गट आपण तपासात तर या दोन्ही लस लेल ज्या लोक येतस त्यासले संरक्षण भेटस त्यासना जीव जास्त वाचस 85% पेक्षा जास्त लोक या ग्रुपमा वाचतस लस
ग्रुपमा तुम्ही लेल राहिने आणि 100 लोक मरणार आणि लेल राहिने तर फक्त 15 लोक त्या ग्रुप मधला मरतात. असा अहो इतला मोठा फरक शे. आणि आता आम्ही इंग्लंड मध्ये राहिनो लस लेल असलेल्यामुळे लोकसले कोरोना वस पण त्या ऍडमिट होताने त्या मरानं प्रमाण एकदम कमी राहस. तर हो आकडा आपले सर्वात एक ना पडी तुमना ऐकेल मा तुमना माहिती मा कोणतरी मरी गेल लस लिसन सर्व मरत सर्व आजारी पडतात असं नाही राहत. एक गैरसमज लोकसमा तयार होईल ना की बाबा लस लिहिणं तर माणूस मरजास, लस लिहिणं तर माणूस पुन्हा पॉझिटिव्ह राहणार, तर मग का बले वाणी पॉझिटिव्ह येतीलच. कारण कोरोनानं जो संक्रमण व्हायरस शे तो आपला समाजमा शे. त्यामुळे तुम्हाला कॉन्टॅक्ट होणार की तुम्हाला शरीरमा कोरोना व्हायरस येईल पण त्याना अर्थ तुम्ही हॉस्पिटलला ऍडमिट होणं पडी किंवा तुम्ही मर्जासात असं नाही. त्यानं प्रमाण एकदम कमी होईल जाईल. म्हणजे पहिले जेव्हा मी सांगू की 85% लोकसले सर्वसाधारण एकदम कमी प्रयत्न आजार होईल आता तर तो एकदम कमी होई घ्या. म्हणजे लसमुळे तुम्हाला प्रोटेक्शन इतकं जास्त होई घ्या की आता इंग्लंडमा 3री लाट आहे 2ऱ्या लाट एवढीच मोठी आहे पण मरानं प्रमाण 10 पट पेक्षा कमी होई जायले. म्हणजे 1,500 लोक मरे चांगला लाट मा ते 150 बी मरे राहणार तिथलाच संख्या. म्हणजे त्यावेळेला बी 50,000 लोक पॉझिटिव्ह आहेत तेव्हा 1,500 लोक रोज ना मरेत. आता 50,000 लोक पॉझिटिव्ह आहेत तर आता 100 ना आसपास लोक मर राहणार. म्हणजे 10 पट लोकांना मरण प्रमाण कमी होईल. हा फायदा लस नाही त्यामुळे लस घ्या. आणि याच्या बातम्या आता हा आजारी पड गया 2 डोस लिसन मी मरी गया या येतीलच. लोक मरतील लोक आजारी पडतील पण लसमुळे गैर प्रोटेक्शन भेट आहे ना हाही सर्वात जगभरना अनुभव आहे. अच्छा डॉक्टर आता आपण 1.5 वर्षापायी देख मास्कनी सवय नाही होती, आपले सॅनिटायझर आपले माहित नाही होतं, फिजिकल डिस्टन्सिंग जे सोशल डिस्टन्सिंग ते आपले माहित नाही होतं. पण 1.5 वर्षापायी हे सगळं आपले फॉलो करणं पडणार कंपल्सरी. ते आपले म्हणजे काही करा पण मास्क लावा, सॅनिटायझर वापरा, सुरक्षित अंतर ठेवा, हे सगळं आपलं करणं पडणार. तर ही कोरोनानं जे संकट आहे एक डॉक्टर म्हणीसन तुम्हाला काय वाटतं की ही कदलून राहील? कारण की आपण जर आपला जर जीवनमान जर देखलं तर नाही असं नाहीये की घरमा कंडिशन राहणं हाही आपले नाही चालत. अचानक लोक आहेत आपले बाहेर राहावानी सर्व घरमा राहावानी आपली सवय नाहीये त्यामुळे लोक कंटाळ राहणार. एक त्याची मानसिकता बी खराब होई राहिली. तर मग हाई कदलून राहील एक डॉक्टर म्हणीसन तुम्हाला अनुभव काय सांगस? आता यानमा साधा मी उदाहरण देस. 1917-18 म्हणजे 100 वर्ष पेक्षा जास्त वर्ष तेव्हा फ्लूना पॅन्डेमिक इन्फ्लुएन्झा स्पॅनिश फ्लू म्हणतात. आता तो 2 वर्ष चालणार तिने बी 3 लाटा होऊन त्यात आणि त्या भारतमा जवळजवळ 2 कोटी लोक मरण होतात त्या लाटमा. जगमा 5 कोटी मरण होतात त्यांना सर्वात जास्त भारतमा मरण होतात. कारण आपली लोकसंख्या समाज दाटीवाटीकन राहस मिक्स होतस हायजीन राहत नाही. आता फ्लू 100 वर्षापेक्षा जास्त होई घ्या तो फ्लू जाया. आता फ्लू जायले का फ्लू चालना घ्या का इन्फ्लुएन्झा चालना घ्या का नाही. आता बी दरवर्षी फ्लू इन्फ्लुएन्झा लोकसले सर्दी होस खोकला होस फ्लू इन्फ्लुएन्झा ना प्रकारे दरवर्षी हिवाळ्यामा लोकसले पावसाळा पाऊस होणार की फ्लू इन्फ्लुएन्झा होस. म्हणजे 100 वर्ष तरी तो आजार नाही. पण त्यामुळे काही आडत त्यामुळे आपल्याला लॉकडाऊन करणं पडस लोकसले जाणं पडत सर्दी जाई की लोक घर राही घ्यात मग ते घर आयसोलेट कर देणं क्वारंटाईन मागे असं आपले करणं नाही पडत. तर हा कोरोना सुद्धा असाच प्रकार होणार आहे आणि आता होई राहणार. आता इंग्लंड माहीत सुरुवात केली की हा कोरोना जसं जसं लोकसमा जेवढा लोकसले कोरोना होई जाई किंवा जसले लस भेटी जाई तेवढा समाजमा कोरोनाना प्रभाव कमी होईल. पण कोरोना व्हायरस जाऊ नये कोरोना व्हायरस समाजमा राहील त्यामुळे कोरोना होईल लोकसले सर्दी घसा डोकंदुखी होत राहील. पण कोरोना जाया कोरोना जाया म्हणजे आयसोलेट करा ऍडमिट व्हा हाही बंद व्हायचंय. आता इंग्लंड मा 30 लाट तसंच होईल. कोरोना जाया आता मी कोणले सांगेल नाही पण तुमले सांगायचं मी खानदेशी लोक बायकोची नुपूर तिला कोरोना व्हायला ती घर आहे पॉझिटिव्ह आहे मी आटे काम करायला येले मन बायकोल कोरोना आहे पण मला 2 डोस लिहिलेत की तिने बोली माहिती मी काम कर राहिनो. आता पोरं बी बाहेर फिर राहणार आणि 10 दिवस जायात घसा वगैरे नेमन जाय की ती बी कामले जॉईन होईल. एक खासदार आहेत राष्ट्रवादीना तेसले 2 डोस जायात कोरोना होई घ्या पण त्या तब्येत आहे त्या बी बाहेर जातील त्यासना घरना बी बाहेर जातील. तर असं धीरे धीरे आता आपल्याकडे होई जाईल. हा कोरोना पॅन्डेमिक जो आहे हा जाहव नाही असा हा पॅन्डेमिक ना एंडेमिक होईल
म्हणजे मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू, टीबी, HIV जसा समाजमा राहतस त्यांना वाचून काही आडत नाही. लोक आजारी पडतस, ट्रीटमेंट लेतस, बरा होई जातस, काही लोक मर जातस, पण समाजमा लॉकडाऊन लागत नाही किंवा घर क्वारंटाईन होत नाही, आयसोलेशन होत तसा कोरोना बी धीरे धीरे होई. आणि कोरोना येणारा काही वर्ष, दशक किंवा कायम राही आपला बरोबर, जसा फ्लू आहे. अच्छा, म्हणजे येणारा काही वर्षानंतर थोडा म्हणजे काही वर्ष जर टाइम नंतर जर दिसलं तर कोरोना अगदी सर्वसाधारण आजार होऊन जाईल असं म्हणाल, काही हरकत नाही. आणि लोकांनी ही गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे तर धन्यवाद डॉक्टर, तुम्ही आम्हाला सगळा प्रश्न असले अगदी मनमुरादपणे सविस्तर अशा प्रकारे उत्तर दितात. तर आणि तुम्हाला टाइम तुम्ही आमले दिदा, ईटीव्ही भारतचे तुम्हाला टाइम दिदा त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.